चक्रवाढ व्याज म्हणजेच आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट, CI, चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट. लक्ष द्यायचं पहा. आता याच्यामध्ये है ना, या युनिटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गणित विचारते. तसं व्याजाचे दोन प्रकार आहे है ना, एक सरळ व्याज आणि एक चक्रवाढ व्याज है ना. आता कंपाऊंड इंटरेस्टचा एक सिंपल फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याजाचा, तो म्हणजे P1 अधिक R भागेला 100 चा घात n है ना. हा सिंपल एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानं काय भेटते, या फॉर्म्युल्यानं काय भेटल, व्याज मिळत नाही. या फॉर्म्युल्यानं रास भेटते, रास. रास, आता रास म्हणजे काय, रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज. मुद्दल मध्ये जेव्हा आपण व्याज मिळवतो तेव्हा तयार होते रास. आता व्याज कोणतंही असू शकते, एकतर ते सरळ व्याज असेल किंवा चक्रवाढ व्याज असेल. मुद्दल मध्ये व्याज मिळवलं तर काय भेटते, रास. ओके, इथपर्यंत ठीक. आता एकमेव फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याजाचा, कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P1 अधिक R भागेला 100 चा घात n. मग याच्यामधून आपण मायनस करतो P. म्हणजे पहा, आपल्याला व्याज पाहिजे ना, मग हा मुद्दल इकडे जाऊन रास मधून काय करू, मायनस है ना. म्हणजे रास मधून जर मुद्दल काढली तर मग काय भेटत आहे, व्याज. ओके, ठीक. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P1 अधिक R भागेला 100 चा घात n मायनस P. हा एक न्यू फॉर्म्युला. ठीक, ओके, चालेल. आता हा फॉर्म्युला आहे जर गणित वार्षिकचं असेल, वार्षिक. लक्ष द्या, काहीतरी वेगळं शिकवेन तुम्हाला. ठीक, हा फॉर्म्युला वापरायचा जो फक्त वार्षिकचे गणित असेल, जसं 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा, 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा ना. पण जर गणित 6 माही चक्रवाढ व्याज काढा असेल, 6 माही है ना, 6 माही, तर हा फॉर्म्युला लागत नाही. ठीक आहे. जेव्हा 6 माहीचे गणित आपण अभ्यासतो, 6 माहीचा अर्थ 6 महिन्याचं व्याज. हा, ठीक. मग तशा वेळेस हाफ इयरली कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर 6 माही, हाफ इयरली कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर है ना P1 अधिक रेटला करायचं भागेला 2. कारण रेट हे दशादशी असते, दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा, प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपया माग है ना. त्याच्यामुळे हे दर साल असते. म्हणून रेट जर एका वर्षाला 10% असेल तर 6 महिन्याला 5%, 10% असेल तर 6 महिन्याला 5% लागते. ओके, ठीक. म्हणून रेटला करायचं भागेला 2 भागेला 100 आणि इकडे नंबर ऑफ इयर्सला करायचं गुणेला 2. कारण एका वर्षात 2 वेळेस फॉर्म्युला लावा लागेल, पहिल्या 6 महिन्यासाठी एकदा, नंतरच्या 6 महिन्यासाठी एकदा. म्हणजे इथं n हे 2दा होते. ओके, ठीक. आता हे सुद्धा या फॉर्म्युल्यानं काय भेटते, रास. याच्यामधून काय करायचं, मायनस P. म्हणजे काय निघल, 6 माही चक्रवाढ व्याज. परत व्याज जर 3 माही असेल, क्वार्टरली कंपाऊंड इंटरेस्ट, 3 माही चक्रवाढ व्याज काढा. म्हणजे क्वार्टरली कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P1 अधिक रेटला करायचं भागेला 4 भागेला 100, नंबर ऑफ इयर्सला करायचं गुणेला 4. ठीक आहे. पण आपण शक्यतोवर या फॉर्म्युल्याचं कामच पडत नाही, सगळ्याला शॉर्टकट. आपण सगळं युनिट शॉर्टकट नाही शिकू. ठीक आहे, चल सगळं युनिट. पण माहीत असं है ना की जर 3 माही चक्रवाढ व्याज काढायचं असेल, 3 माही म्हणजे 3 महिन्यानं लागणार चक्रवाढ व्याज, आणि रेट हा दिला असेल तुम्हाला वार्षिक है ना. जर 3 माहीचं गणित असेल तर 3 महिने 3 महिने 3 महिने, 1 2 3 4 12 महिने. पहिल्या 3 महिन्याचं व्याज, नंतरच्या 3 महिन्याचं व्याज, 3 महिन्याचं व्याज, 3 महिन्याचं है ना. फॉर्म्युला 4 वेळेस लावा लागत आहे, म्हणून 4n केलं है ना. वार्षिक दर दिलाय समजा 12%, तर एका महिन्यावर किती टक्के, 3%, 3 महिन्यावर है ना. म्हणून रेटला करायचं भागेला 4, नंबर ऑफ इयर्सला करायचं गुणेला 4. जर 3 माही असेल
ठीक, हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, चालेल, पहिले फॉर्म्युला लिहून घ्या, मग आपण एक एक गणित पाहू. प्रश्न असा दिला आहे की दशादशे 20 दराने, बरोबर ना. ठीक, गणितात जो रेट दिला, रेट लक्ष द्यायचं, तो दिला 20%. दशादशे 20 दराने, है ना. ठीक, मुद्दल दिली आहे 2000 रुपये. मग 2000 रुपयाचे 2 वर्षाचे म्हणजे नंबर ऑफ इयर्स दिलं 2 वर्षाचे, आणि काय काढा म्हणते, चक्रवाढ व्याज काढा, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट किती येते. ओके, ठीक. आपल्याला माहिती आहे ना कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, पहिले फॉर्म्युल्यानं पाहू, मग शॉर्टकट पाहू. ठीक आहे ना. मग कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे टी 1 अधिक R भागेला 100 चा घात n. ठीक, ओके. मग मुद्दल किती दिली आहे, 2000, है ना. 1 अधिक रेट किती आहे रे, 20 भागेला किती, 100 चा घात n किती दिलाय, 2. बरं, यानं राज भेटते, आपल्याला काय पाहिजे, व्याज, म्हणून मुद्दल काय करायची, मायनस. समजत आहे. ठीक, ओके. आता 20 × 20, 20 × 5 100, नक्कीच 2000 गुणेला 5 × 5 = 6, 6 चे 5 चा वर्ग आहे म्हणून ते 2 ला लिहितो. 6 चे 5 गुणेला 6 चे 5, एकदाच काय ते गुणाकार करून एकदाची नंतर मायनस 2000 करू, प्रत्येक वेळेस वागवत नका बसू. ओके, ठीक. आता 5 × 5, 5 चौक 20, पुन्हा 5 × 5, 5 8 40, म्हणजे हे झाले 80 गुणेला, है ना, 3 6 6 36, म्हणजे हे होते 0. 6 8 48, 4 8 3 24 आणि 4 28. 2880 काय आहे, रास आहे. रास म्हणजे याच्यामध्ये मुद्दल आहे किती, 2000, आणि व्याज पण आहे, है ना. म्हणून या रास मधून काय काढायची, मुद्दल 2000, आणि काय भेटन मग, व्याज किती भेटन मग, 880 रुपये. म्हणून आपलं व्याज किती असेल, 880 रुपये. लक्षात येत आहे. म्हणजे 2 वर्षाचं जे व्याज आपण काढलं ते किती असेल मग, 880 रुपये. समजत आहे. हा झाला बाय फॉर्म्युला. आता लक्ष द्यायचं, पहा शॉर्टकट याचं. ठीक आहे ना. पहा, चक्रवाढ व्याजाचे जर गणित सॉल्व्ह करायचे असेल आणि 2 वर्षाचं गणित असेल, किती, 2 वर्षाचे, तर या पद्धतीनं शॉर्टकट वापरायचं. ठीक आहे, हे आहे शॉर्टकट, बस. ओके, ठीक. म्हणजे पहा, 2000चे 20% काढायचे, पहिले 10% काढा, किती, 200. पहिले 10% काढू, 200, है ना, 200. 10% लक्षात येते. 10% कसे काढायचे, कोणत्याही रकमेचे, आता लक्ष द्या, पहा कोणत्याही रकमेचे 10% जर काढायचं असेल, 10%, तर एक घर दशांश स्थळ मागं सरकवायचं, एक घर दशांश स्थळ मागं सरकवायचं. जसं 2000चे 10% काढायचे असेल तर एक घर मागं सरकवा, किती येते, 200. आणि कोणत्याही रकमेचा 1% काढायचं असेल तर 2 घरं मागं सरकवा, 2 घरं दशांश. मग 2000चे 1% किती होईल मग, 20, है ना. ठीक, त्याच पद्धतीनं 2000चे 20%, पहिले 10% काढा, किती होते, 200. 20% किती होईल, 400. 20% होईल 400, म्हणजे 400 इथं लिहा आणि 400 इथं लिहा. ओके, ठीक. आता परत या 400चे, आता 2020 रा, आता 400चे 20% काढायचं आहे. समजलं. आता 400चे 10% किती होते, 40. 20% किती होते, 80. ते 80 इथं लिहा, है ना. झालं. याची बेरीज होते 800 आणि हे 80, म्हणून व्याज किती, 880. समजत आहे. घ्या मग लिहून घ्या. पहिले 50,000 रुपये मुद्दलाचे गणितच आहे. 50,000 रुपये मुद्दलाचे रेट दिला आपल्याला 12% दरानं. नंबर ऑफ इयर्स दिलाय 2 वर्षाचे, आणि तुम्हाला म्हणते चक्रवाढ व्याज काढा. मग आपल्याला माहित आहे कंपाऊंड इंटरेस्ट जर 2 वर्षाचं विचारलं तर आपण शॉर्टकट वापरतो या स्वरूपाचं. ठीक. मग इथं लिहितो आपण 50,000चे 12%, पहिले काळाचा 50,000चा 1%,
किती येते 500. 50,000चा 1% येते 500, त्याला 12 न गुणा 6,000 रुपये, हे काही ना आपले 12% है ना. ते 6,000 रुपये इथं आणि इथं लिहा. 6,000 6,000. पुन्हा आता नवीन रक्कम आली 6,000चे 12% है ना. ते इथं लिहू. मग पहिले 6,000चा 1% तो ते 60, त्याला किती न गुणाचं 12 न 12 सकम 72, 720 रुपये इथं लिहू. 6 6 12,000 आणि हे 720, तर आपलं व्याज किती असेल 12,720. घ्या मग. आता याच्यात मुद्दल दिली आपल्याला 1 लाख है ना. 1 लाख रुपये मुद्दलाचे. त्याच्यानंतर रेट दिला आपल्याला 10% दरानं. व्यवस्थित समजून घ्या. नंबर ऑफ इयर्स दिला यावेळेस 3 वर्षाचे, आणि काय काळामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट किती. पहिले 3 वर्षाचं पण आपण बाय फॉर्म्युल्यानं पाहून घेऊ आणि मग त्याचं पण शॉर्टकट पाहू. ठीक आहे ना. दोन्ही येऊन जाते आपल्या नोट्स मध्ये. ठीक पहा. मग कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर P 1 अधिक R भागेला 100 चा घात N मायनस P. वार्षिकचं गणित असेल तर हाच फॉर्म्युला लागते. ओके ठीक. आता मुद्दल आपल्याकडे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये मुद्दलाचे. 1 अधिक रेट आहे 10 भागेला 100 चा घात N म्हणजे 3 है ना. ठीक. मग इथं 0 आणि हा 0 झाला कॅन्सल. इथं झाले 1 लाख रुपये गुणेला 10 1 10 आणि 11/10, पुन्हा 11/10, पुन्हा 11/10, कारण घन आहे म्हणून 3 गुणलं. ठीक. मग आता इथं 1 2 3 1 2 3 आणि 11 11 11 11चा घन 1331. मग इथं झाले 1331 वर किती 0 है ना 2 0. ओके. हे काय भेटल रास मधून काय वजा करणे व्याज सॉरी मुद्दल ती किती 1 लाख. मग जर 1 लाख रुपये काढून टाकले तर आता काय भेटल कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल रे 33,100 रुपये. हे आपल्या गणिताचं उत्तर. पण एवढं केल्यापेक्षा है ना लक्षात येत आहे आपण शॉर्टकट पाहू. पहा बरं. पण शॉर्टकट काय म्हणते शॉर्टकट पाहू बरं. पहा. म्हणजे जर 3 वर्षाचं गणित असेल तर मग आपण या स्वरूपात 3 3 1 3 2 1 नाही 3 3 1 लक्ष द्यायचं पहिले आता शिकवताना. पहा 3 3 1 हे शॉर्टकट आहे है ना. मग 1 लाखाचे 10% इथं 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 लिहायचे. आता 1 लाखाचे 10% किती होते 10,000, परत 10,000 आणि पुन्हा 10,000. ओके ठीक. आता परत 10,000चे 10% किती होते 1,000 1,000 आणि परत 1,000. आता 1,000चे पुन्हा 10% किती होते 100. ते इथं लिहू आपण. ओके ठीक. आता याची याची आणि याची काय करू बेरीज. हे झाले 30,000. ओके. आता हे झाले 3,000 आणि हे 100. तिघाची बेरीज 33,100. म्हणून आपलं 3 वर्षाचं व्याज येते 33,100. ठीक. घ्या.